नमस्कार मित्रांनो, आपल्या सर्वांचे स्वागत आहे आपल्या कल्पनाच ऑनलाईन अकॅडमीमध्ये। तर मित्रांनो, आज आपण आपल्या चॅनलवरती एक आगळ्या वेगळ्या विषयाला सुरुवात करणार आहोत। म्हणजे हा विषय बुद्धिमत्तेशीच संबंधित आहे, पण जास्तीत जास्त या विषयाला महत्त्व बँकिंग किंवा महाजनको त्यामध्ये टेक्निशियन 3 या पदासाठी जवळपास 25 मार्कासाठी तुम्हाला हा तार्किक बुद्धिमत्ता हा पोर्शन विचारला जातो। तर हे जे 25 मार्क्स आहेत मित्रांनो, हे पूर्णतः तुम्हाला आकृत्यांवरती डिपेंड आहेत। जसं की आकृत्यांमधील सिरीजमधील पुढची आकृती ओळखणे, त्यामध्ये घड्याळ आकृती ओळखणे किंवा एखादा कट झालेला भाग ओळखणे, अशा प्रकारे वेगवेगळ्या टाइप्सचे प्रश्न तुम्हाला यावरती विचारले जातात। तर चला आजपासून आपण या सिरीजला सुरुवात करणार आहोत। त्यापैकी आपण इथे पहिला टॉपिक पाहणार आहोत, एक समान आकृती निवडणे। पहा, तर मित्रांनो, एक समान आकृती निवडणे यामध्ये आपल्याला 4 आकृत्या सुरुवातीला प्रश्न आकृत्या म्हणून दिलेल्या असतात आणि त्यामध्ये असा काहीतरी कंटेंट असतो, असं काहीतरी वैशिष्ट्य दिलेलं असतं। पहा, जे आपल्याला पहिल्या आकृतीपासून ते चौथ्या आकृतीपर्यंत अभ्यासायचं असतं आणि मग उत्तर आकृत्यांमध्ये पर्यायामध्ये 5 पर्याय दिलेले असतात। पहा, तर त्या 5 पर्यायामधून जी काही उत्तर आकृती असेल ती आपल्याला त्या ठिकाणी शोधायची असते। चला मग सुरुवात करूया आजच्या पहिल्या प्रश्नाला। तर पहा मग मित्रांनो, पहिला प्रश्न आपल्या समोर आलेला आहे। इथे मी तुम्हाला 4 प्रश्न आकृत्या आणि 5 उत्तर आकृत्या दिलेल्या आहेत। तुम्हाला या 4 प्रश्न आकृत्यांचा व्यवस्थित बारकाईने अभ्यास करायचा आहे आणि यामध्ये काय वैशिष्ट्य धरून पुढे चेन गेलेली आहे हे पाहायचे। पहा, आणि दिलेल्या उत्तर आकृत्यांमधून याचं उत्तर शोधायचं आहे। पहा, मी या ठिकाणी तुम्हाला एक 10 ते 15 सेकंदाचा वेळ देणार आहे। पहा आकृतीकडे आणि व्यवस्थित निरीक्षण करा। तर पहा, 15 सेकंदाचा वेळ दिलेला होता, पण त्या अगोदरच आपल्या मित्रांनी एकदम करेक्ट उत्तरं दिलेली आहेत। म्हणजे तुमचा हा भाग चांगल्या पद्धतीचा आहे असं म्हणायला हरकत नाही, कारण सुरुवात करताना आपण सोप्या प्रश्नांकडून केलेली आहे। स्टेप बाय स्टेप मी तुम्हाला अवघड प्रश्नांकडे घेऊन जाणार आहे। तर यामध्ये काय असं वैशिष्ट्य वापरलेलं आहे पहा, प्रश्न आकृत्यांचं जर तुम्ही व्यवस्थित निरीक्षण केलं तर तुम्हाला एक गोष्ट लक्षात येईल या ठिकाणी की पहा, जी काही प्रत्येक आकृती दिलेली आहे त्याच्या मधोमध सममित रेषा आखण्यात आलेली आहे। आता सममित म्हणजे काय, तर त्या रेषेमुळे त्या आकृतीचे बरोबर समान 2 भागामध्ये विभाजन झालेले आहे। पहा, आता पहिली आकृती पहा, समान 2 भाग आहेत। दुसरी आकृती पहा, समान 2 भाग आहेत। त्याचप्रमाणे उत्तर आकृत्यांमध्ये जर पहिला पर्याय पाहिला तर आपल्याला म्हणता येणार नाही की या रेषेमुळे या आकृतीचे समान 2 भागात विभाजन झालेले आहे। मग अशी कोणती आकृती आहे पहा, ज्या आकृतीच्या मधोमध रेषा काढल्यामुळे त्या आकृतीचे समान 2 भागामध्ये विभाजन झालेले आहे। तर पहा, काहीच अवघड नाहीये याच्यामध्ये, फक्त ते वैशिष्ट्य चेन कोणत्या बेसवरती दिलेली आहे हे तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे। तर पहा, हा प्रश्न तुमच्या लक्षात आलेला असेल। चला पाहूयात आपण दुसरा प्रश्न। तर पहा मित्रांनो, क्रमांक 2 ची सिरीज सुद्धा आपल्या समोर आलेली आहे। प्रश्न आकृती आणि उत्तर आकृती व्यवस्थित निरीक्षण करा आणि सांगा यामध्ये काय दिलेलं आहे आणि आपलं उत्तर काय येणे शक्य आहे। ओके,
आले तुमच्या लक्षात? तर प्रश्न आकृती आणि उत्तर आकृती यांचं जर निरीक्षण केलं तर प्रश्न आकृतीमध्ये आपल्याला पाहायला मिळेल की ते दोन आकृत्या दिलेल्या आहेत. एक बाहेरील आकृती आहे आणि एक आतील आकृती आहे. बाहेरील आकृतीला पहिल्या आकृतीमध्ये 4 बाजू आहेत, आतील आकृतीला 3च बाजू आहेत. त्यानंतर दुसऱ्यामध्ये बाहेरील आकृतीला 5 बाजू आहेत, आतील आकृतीला 4 बाजू आहेत. त्याचप्रमाणे मित्रांनो प्रत्येक आकृतीमध्ये बाहेरील आकृतीच्या बाजूंपेक्षा आतील आकृतीमध्ये एक बाजू कमी असलेली आपल्या दृष्टीस येईल. पहा, आले लक्षात या प्रश्न आकृत्यांमध्ये काय वैशिष्ट्य दिलेलं आहे. आता त्याचप्रमाणे उत्तर आकृत्यांमध्ये पहिली आकृती येणं शक्य नाहीये. पहा, दुसरी जर पाहिली तर बाहेर आहे पंचकोन, मध्ये आहे चौकोन, दुसरी येऊ शकते. पहा, तिसरी सुद्धा या ठिकाणी पॉसिबल नाहीये. चौथी जी आकृती आहे यामध्ये बाहेर आहे षटकोन, मध्ये आहे चौकोन, म्हणजे ही सुद्धा आकृती आपली उत्तर आकृती असणार नाही. आणि पाचवी, बाहेर 4 रेषा आहेत, आत सुद्धा 4च रेषा आहेत, म्हणजे या ठिकाणी बरोबर आपला पर्याय क्रमांक 2 हे उत्तर असणार आहे. पहा, 2 मध्ये बाहेरील आकृतीमध्ये 5 रेषा आहेत आणि आतील आकृतीमध्ये फक्त 4 रेषा आहेत. म्हणजे या प्रश्नामध्ये वैशिष्ट्य फक्त एवढंच ठेवलेलं आहे की बाहेरील आकृतीपेक्षा आतील आकृतीमध्ये एक बाजू कमी आहे. ओके, चला पाहूयात आपण पुढचा प्रश्न. पहा, पुढच्या प्रश्न आकृतीमध्ये काय वैशिष्ट्य दिलेले आहेत. अभ्यास करा आणि मला पटकन याचं उत्तर सांगा काय येईल. तर पहा, काही आपले मित्र म्हणत आहेत मॅडम थोडंसं कन्फ्युजन आहे. तर लक्षात घ्या मित्रांनो, यात कन्फ्युजन असं काहीच नाहीये. कारण म्हणतात ना, ज्या वाटेवर काटे पुष्कळ तीच सुखाची वाट. तर पहा, जेवढं तुम्हाला अभ्यास करताना संघर्षाला सामोरे जावं लागेल तेवढीच तुमची पुढची वाट ही सुखद होणार आहे. तर पहा, याच्यामध्ये जर तुम्ही निरीक्षण केलं तर आपल्या लक्षात येईल की जी काही बाहेरील आकृती आहे बॉक्समधील आणि जी काही आतील आकृती आहे तर या दोन आकृत्या सेम आहेत. पहा, बाहेरील आणि आतील आकृती सेम आहे. जी काही मधली आकृती आहे पहा, प्रत्येक ठिकाणी ही काही 2 नंबरची जी आकृती दिलेली आहे तर ही 2 नंबरची आकृती मात्र चेंज झालेली आहे. तर हीच सिरीज आपल्याला पुढे कंटिन्युअसली करायची आहे. पहा, बाहेरील आकृती आणि आतील आकृती सेम पाहिजे आणि मधली आकृती वेगळी. जर आपण तिसऱ्या उत्तर आकृतीकडे पाहिलं तर बाहेर सुद्धा त्रिकोण आहे, आत सुद्धा त्रिकोण आहे आणि 2 नंबरला मात्र या ठिकाणी वर्तुळ आहे. तर असं इतर कुठल्याच आकृतीमध्ये आपल्याला पाहायला मिळणार नाही. म्हणून या ठिकाणी आपलं उत्तर असणार आहे मित्रांनो पर्याय क्रमांक 3. ओके, कसे वाटत आहेत प्रश्न? पहा पुढचा प्रश्न. पहा, पुढे एक अतिशय इंटरेस्टिंग असा प्रश्न आपल्या समोर आलेला आहे. पहा, मग यामध्ये काय वैशिष्ट्य दिले असेल बरे? तर पहा, या आकृतीमध्ये आपल्याला एकच वैशिष्ट्य दिलेले आहे की सर्व आकृतीमध्ये आपल्याला वर्तुळच दिसत आहेत आणि त्यामध्ये आडव्या उभ्या तिरप्या अशा रेषा दिसत आहेत. तर काही प्रश्न हे असे संदिग्ध असल्यास त्यांचा विचार आपल्याला थोडासा वेगळ्या पद्धतीने करावा लागतो. तर पहा, यामध्ये आपल्याला काय करायचे, जी काही मोठं वर्तुळ आणि छोटं वर्तुळ आहे यामधील दिलेल्या आडव्या रेषा या एकमेकांना लंब आहेत. लंब म्हणजे एकमेकांना छेदणाऱ्या आहेत. पहा, पहिल्या आकृतीमध्ये ही अशा प्रकारची रेषा येईल, दुसऱ्या आकृतीमध्ये ही अशी रेषा येईल. पहा, तिसऱ्या आकृतीमध्ये ही अशी रेषा येईल, चौथ्या आकृतीमध्ये पहा अशी रेषा येईल. म्हणजे प्रत्येक आकृतीतील
वर्तुळातील रेषेचं जर निरीक्षण केलं तर दिलेल्या दोन रेषा या एकमेकींना लंब आहेत म्हणजे छेदणाऱ्या आहेत. तर अशाच प्रकारे आपण जर पर्याय क्रमांक 1 पाहिला मित्रांनो, तर पहा या ठिकाणी अशा प्रकारच्या या दोन रेषा तयार होतात. 2 मध्ये ह्या अशा येतील पहा, 3 मध्ये या अशा पद्धतीच्या येतील, 4 मध्ये समांतर रेषा आलेल्या आहेत, 5 मध्ये सुद्धा समांतरच आलेल्या आहेत. तर अशा प्रकारचं वैशिष्ट्य या ठिकाणी आपल्याला दिलेलं आहे. म्हणून आपलं उत्तर या ठिकाणी येणार आहे मित्रांनो पर्याय क्रमांक 1. ओके. हा प्रश्न मात्र खरोखरच तुमच्या बुद्धीला चालना देणारा असा प्रश्न आहे. पहा, हा प्रश्न सोडवायचा आहे आपल्याला 10 ते 15 सेकंदामध्ये. तर मित्रांनो, तुम्हाला जर सोडवण्यासाठी वेळ लागत असेल तर तुम्ही त्या ठिकाणी पॉज करू शकता. पॉज करून अगोदर स्वतःच्या बुद्धीला चालना द्या की आपण त्या प्रश्नामध्ये कुठपर्यंत जाऊ शकतो. कारण अभ्यास करताना स्वतःच्या क्षमता लक्षात घेणं हे खूप गरजेचं आहे. पहा, एकदा जर का तुम्हाला स्वतःच्या क्षमता लक्षात आल्या की तिथून पुढे तुम्हाला तुमच्या स्वतःवरती काम करता येतं. त्यामुळे डायरेक्ट मी काय सांगते किंवा डायरेक्ट कोणतं उत्तर सांगते यापेक्षा तुम्ही व्हिडिओ पॉज करत जा. तुमच्या डोक्याला तुम्ही अगोदर चालना देत जा आणि ज्या ठिकाणी तुम्हाला उत्तर समजतच नसेल त्यावेळेस पुढचा व्हिडिओ मग प्ले करत जा. ओके. तर पहा, या ठिकाणी आपल्याला ज्या काही 4 प्रश्न आकृत्या आहेत याचं आपण व्यवस्थित निरीक्षण केलं असता एक गोष्ट आपल्या लक्षात येईल की जी काही बाहेरील आकृती आहे तिच्यापेक्षा एका रेषेने कमी आतील आकृती आहे आणि जी तुटलेली एक रेषा आहे ती एक रेषा आपल्याला आकृतीच्या बाहेरील बाजूस दिलेली आहे. फक्त एवढंच एक वैशिष्ट्य कंटिन्युअसली करायचंय. पहा, आपल्याला आता प्रत्येक आकृतीचं निरीक्षण केलं तर हीच चेन तुम्हाला पुढे चालू दिसेल. पहा, आता पर्याय क्रमांक 1 मध्ये बाहेरील बाजूतील रेषा जर मोजल्या तर 5च आहेत, आतील सुद्धा 5च आहेत. त्यामुळे ही उत्तर आकृती आपली होऊ शकत नाही. उत्तर आकृतीमध्ये पर्याय क्रमांक 2 पहा, बाहेरील बाजूस तुम्हाला 6 रेषा दिसतील, आतील बाजूस तुम्हाला 1 ने कमी म्हणजे 5च रेषा दिसतील आणि एक जी रेषा आहे ती बाहेरील बाजूस टाकलेली आहे. म्हणजे पर्याय क्रमांक 2 जो आहे तो ही चेन पूर्ण करत आहे. त्यामुळे या ठिकाणी आपलं उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक 2. पहा, पुढचं कुठलंच उत्तर आपल्या या चेनला मॅच करत नाही. ओके. प्रश्न कसे वाटले कमेंटमध्ये मला नक्की कळवा. आणि जर तुम्हाला अशाच प्रश्नांची आवश्यकता असेल किंवा यावरील प्रत्येक टॉपिक तुम्हाला क्लिअरली समजून घ्यायचा असेल तर मला तसंही सांगा. अगदी मी सर्वच प्रश्नांवर सर्वच सिलेबसवर पूर्ण व्हिडिओ बनवून तुम्हाला अपलोड करणार आहे आणि प्रॅक्टिससाठी सुद्धा सोबत प्रश्न देणार आहे. जर तुम्ही हे लेक्चर कंटिन्युअसली पाहत गेलात स्टेप बाय स्टेप, कुठलंही लेक्चर स्किप न करता, कारण पहिल्या लेक्चरवरती डिपेंड ऑन दुसरं लेक्चर आहे, दुसऱ्यावरती तिसरं आहे. त्यामुळे मित्रांनो असं नाही की मी यूट्यूबवरती अपलोड करताना कुठला तरी भाग स्किप करणार आहे किंवा व्हायरल होण्यासाठी फक्त आवश्यक तेवढाच भाग टाकणार नाही, असं नाही आहे. तर मी तुम्हाला प्रत्येक स्टेप बाय स्टेप व्हिडिओ यूट्यूबवरती अपलोड करणार आहे. त्यामुळे नक्कीच तुम्हाला प्रत्येक व्हिडिओ हा पाहायला मिळणार आहे. त्यामुळे तुम्ही एकच करा की कुठलाही व्हिडिओ स्किप करू नका. ओके. चला पाहूयात आपण पुढचा प्रश्न. तर पहा, खूपच छान असा हा प्रश्न आहे. निरीक्षण करा, मेंदूला चालना द्या आणि सांगा मला याचं उत्तर काय असेल. ओके. तर लक्षात घ्या, या ठिकाणी आपल्याला वर्तुळ दिलेली आहेत 4 आणि त्यामध्ये बाण दिलेले आहेत. पहा,
तर बाकीची आकृती तर सेम आहे, मग आपल्याला कोणतं वैशिष्ट्य यामध्ये लक्षात घ्यावं लागेल. तर मित्रांनो, एक गोष्ट लक्षात घेण्या योग्य आहे यामध्ये, म्हणजे ती बाणांची दिशा. तर पहा, कुठलीही जर आकृती पाहिली तुम्ही प्रश्न आकृतीतील, तर एका आकृतीमध्ये दोन बाण हे कोणत्याच एका दिशेला दिलेले नाहीत. म्हणजे एका आकृतीमध्ये कुठल्याही दोन बाणांची दिशा सारखी नाही, तर प्रत्येक बाण हा वेगळ्या दिशेला दिलेला आहे. पहा, पूर्ण आकृत्यांचं निरीक्षण करा आणि उत्तर आकृतीमध्ये पर्याय क्रमांक 1 जर पाहिला तर दोन बाण एकाच दिशेला आहेत. पर्याय क्रमांक 2 जर पाहिला तर हे बाण एकाच दिशेला आहेत. पर्याय क्रमांक 3 पहा, पर्याय क्रमांक 3 मध्ये मात्र आपल्याला कुठलेही दोन बाण आहेत. पर्याय क्रमांक 3 मध्ये सुद्धा हे दोन बाण एकाच दिशेला दिलेले आहेत. आता पहा पर्याय क्रमांक 4, तर पर्याय क्रमांक 4 मध्ये 100% कुठलेही दोन बाण एकाच दिशेला दिलेले नाहीत. त्यामुळे या ठिकाणी आपलं उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक 4. इथे जर तुम्ही पाहिलं तर हे दोन बाण एकाच दिशेला दिलेले आहेत. कसा वाटला प्रश्न कमेंट मध्ये मला नक्की सांगायचे. पहा पुढचा प्रश्न पहा, काय दिलेला आहे, यामध्ये काय कंटेंट असू शकतो, काय याचं उत्तर असू शकतं. तर पहा, प्रश्नांचं जर आपण निरीक्षण केलं तर आपल्याला लक्षात येईल की बाहेरील जी पांढरी आकृती दिसत आहे पहा, अगदी त्याच शेपची त्याच आकाराची आतील काळी आकृती आपल्याला दिलेली आहे. बाहेरील पांढरी आणि आतील काळी आणि सेम आकाराची, हा कंटेंट आपल्याला इथे लक्षात ठेवायचा आहे. आता ही पहा, बाहेरील पांढरी आहे पण आतील काळी मात्र सेम नाहीये. पहा इथे सुद्धा तेच आहे. 3 नंबरला मात्र थोडंसं उलट दिलेलं आहे, बाहेरील काळी आणि आतील पांढरी. त्यामुळे हे सुद्धा आपलं उत्तर नाहीये. पहा 4 सुद्धा नाहीये. मग उत्तर आकृतीमध्ये पर्याय क्रमांक पहा 5, बाहेरील पांढरी आणि आतील त्याच आकाराची सेम काळी आकृती आपल्याला या ठिकाणी दिलेली आहे. ओके, चला मित्रांनो, आपल्याकडे वेळ फार कमी आहे. पुढची आकृती पहा आणि लवकर मला याचं काय ते उत्तर सांगून टाका. चला लवकर पॉइंट लक्षात घ्यायचे आहेत, वैशिष्ट्ये लवकर लक्षात घ्यायचे आहेत. ओके, तर बऱ्याच जणांचं उत्तर बरोबर या ठिकाणी आलेलं आहे. पहा, दिलेल्या प्रश्न आकृत्यांमध्ये आकृतीतील ज्या काही रेषा आहेत मित्रांनो, या रेषा आपल्याला समांतर दिलेल्या आहेत. पहा, समांतर म्हणजे सारख्याच. पहा ठीक आहे. तर इथे जर आपण पर्याय पाहिले तर कोणत्या आकृतीमधील रेषा आपल्याला समांतर दिसून येतात, तर पर्याय क्रमांक 3 ही एकमेव अशी एकच आकृती आहे ज्यामधील या दोन रेषा मधल्या समांतर आहेत. पहा, नाहीतर तुम्ही इथे पाहिलं तर या अशा रेषा आहेत, इथे सुद्धा अशाच आहेत, त्यानंतर इथे तुम्हाला अशा रेषा पाहायला मिळतील. म्हणजे समांतर जर म्हटलं तर आपला उत्तर येणार आहे या ठिकाणी पर्याय क्रमांक 3. ओके, पुढचा अतिशय दर्जेदार असा प्रश्न आपल्या समोर आलेला आहे. पहा, विचार करा आणि सांगा याचं उत्तर काय येईल. बरोबर आहे मित्रांनो. पहा, ज्यांच्या अजूनही लक्षात आलं नाही त्यांनी आकृतीचे निरीक्षण करा आणि पहा की दिलेल्या आकृतीमध्ये जो काही बाण आणि पिन आहे हे एकमेकांच्या अपोजिट साइडला आहेत. पहा, विरुद्ध बाजूला आहेत बाण आणि पिन. पहा, एकमेकांच्या बरोबर अपोजिट साइडला बाण आणि पिन यायला पाहिजेत. पहा, तर इतर दिलेल्या कुठल्याच आकृतीमध्ये आपल्याला अपोजिट साइडला बाण आणि पिन, आकृतीच्या अपोजिट साइडला तुम्ही म्हणताल इथे आकृतीच्या अपोजिट साइडला बाण आणि पिन पाहायला दिसते का आपल्याला, तर नाही. या ठिकाणी आपलं उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक 3. ओके, पुढचा प्रश्न पहा काय दिलेला आहे आपल्याला.
पुढच्या प्रश्नामध्ये बाहेर एक आकृती आहे आणि आतल्या बाजूने एक रेषा आहे. मग काय वैशिष्ट्य असेल पहा. कोणती चेन धरून आपल्याला पुढे चालायचं आहे. ओके, तर पहा या ठिकाणी आपल्याला जी बाहेरील आकृती आहे तिच्या एकाच बाजूने कुठली तरी एकच बाजू धरून मधली एक रेषा आहे. पहा बाहेरील आकृतीच्या एकाच बाजूने आपल्याला आतली एक रेषा दिलेली आहे. तर उत्तर आकृतीमध्ये 5ही आकृत्यांचे निरीक्षण केले असता फक्त पर्याय क्रमांक 1 असा दिसेल आपल्याला मित्रांनो, ज्या ठिकाणी तुम्हाला बाहेरील आकृतीच्या एकाच दिशेला फक्त एक सिंगल रेषा आहे. पहा तर या ठिकाणी आपलं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 1. बाकी 2 मध्ये मध्यभागी रेषा आहे, 3 मध्ये तिरपी आहे, 4 मध्ये मध्यभागी आहे, 5 मध्ये तर काहीतरी वेगळंच आहे. पहा तर पहा अशा पद्धतीचे आज आपण छान छान असे प्रश्न तुमच्या समोर घेतलेले आहेत. अगदीच जे काही बिगिनर्स असतील, ज्यांनी आताच अभ्यासाला सुरुवात केलेली आहे, अशा मुलांसाठी हे प्रश्न आहेत. पहा ज्यांची भरपूर प्रॅक्टिस झालेली आहे त्यांना हे प्रश्न रिव्हिजन म्हणून याचा वापर करता येईल. अशाच प्रकारचे आपण पुढच्या टॉपिक्सवरचे लेक्चर्स अपडेट करत जाणार आहोत. त्यामुळे आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, जेणेकरून अशा प्रकारचे व्हिडिओ तुम्हाला लवकरात लवकर पाहायला मिळतील. आणि प्रश्न कसे वाटले, या प्रश्नांमध्ये काय बदल हवा, अगदी निसंकोच मला कमेंट करायला विसरू नका. चला मग प्रॅक्टिससाठी मी तुम्हाला 4 प्रश्न देते आणि त्यानंतर आपण भेटणार आहोत पुढच्या अशाच लेक्चरमध्ये. तोपर्यंत सर्वांना नमस्कार. पहा प्रॅक्टिससाठी प्रश्न घ्यायला विसरू नका. या ठिकाणी पुढचा प्रश्न आहे मित्रांनो. पहा मित्रांनो काय दिलेला आहे पुढचा प्रश्न, त्यानंतर त्या पुढील प्रश्न स्क्रीनशॉट काढायला विसरू नका. ओके, नेक्स्ट क्वेश्चन पहा. अँड लास्ट क्वेश्चन. ओके, हे 4ही प्रश्न तुम्हाला नक्की सोडवायचे आहेत आणि मला याचे उत्तर कमेंट्समध्ये सांगायचे आहे. ओके, चला मग आपण उद्या भेटूयात अशाच प्रकारच्या नवीन टॉपिक्समध्ये. तोपर्यंत सर्वांना नमस्कार.